श्रीरामचंद्राय नमः. हनुमंताचा पर्वत घात चुकवावया इंद्रजित, स्वयं पळाला बिळात धुकधुकीत अति धाके. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, मायावी सीतेचा वध केल्यानंतर इंद्रजित घाबरला. हनुमंतानं मोठा पर्वत टाकला, पर्वताचा आघात चुकवला आणि इंद्रजित बिळामध्ये त्या ठिकाणी लपलेला. माईक सीतेचा पैघात जाणून या हनुमंत, माझा करील प्राणांत भेने धाकत इंद्रजिता. माईक सीतेचा मी घात केलेला आहे, हनुमंत मला कोणत्याच पद्धतीत जिवंत राहू देणार नाही, म्हणून धाक घेतलेला इंद्रजित बिळामध्ये लपलेला. सांगावया रणवृत्तांत श्रीरामा पासे गेला हनुमंत, तेव्हा इंद्रजित भयभीत गेला पळत निकुंबळे. आणि ज्या वेळेस हनुमान माईक सीतेचा वध झाला म्हणून रामचंद्र प्रभूंना सांगण्यासाठी गेले, तेवढीच संधी साधली आणि इंद्रजित पळाला. जीवे मारिला हनुमंत, येणे धाके इंद्रजित पळाला निकुंबळे आत. अविचारार्थ साधावया हनुमान मला जिवंतच मारतो याचा धाक घेतला आणि निकुंबळेला इंद्रजित पळाला. मारावया राम सुमित्र वदावया हनुमान वीर निर्वाणीचे विचार करी साचार इंद्रजिता. आणि इंद्रजिताने विचार केला, म्हणला युद्धभूमीच्या ठिकाणी आपण जिंकू शकतच नाहीत, मग अभिचार करूया आणि राम लक्ष्मणाला मारूया असा विचार करतोय. मारावया राम लक्ष्मण सुग्रीवादी वानरगण, मारिता न लगे अर्धक्षण या लागे निर्वाण होम मांडे. अशा प्रकारचा निर्वाणीचा होम करूया की एका क्षणामध्ये त्या ठिकाणी सुग्रीव मेला पाहिजे, जामवंत मेला पाहिजे, अंगद हनुमान मेला पाहिजे असा विचार करतोय. यक्षिणी वाटातळी होम कुंडे दीर्घ बिळी ते रिगोणी महाबळी होम तत्काळी आरंभी. यक्षिणी वटाच्या तळाला त्या ठिकाणी होम कुंड दीर्घ बिळी, मोठं बीळ आहे, आतमध्ये होमाचं कुंड आहे आणि त्या ठिकाणी बसून होम आरंभ करतोय. कुंड मंडप विधी विधान विधियुक्त अग्निस्थापन शस्त्रांचे परिस्तरण परिसमूह मद्यांचे. आणि त्या कुंडाच्या भोवती मंडप आहे आणि त्याच्या यज्ञाचं विधी विधान आहे, कारण कोणतीही गोष्ट करत असताना नियमाला महत्व आहे. होय, नियमाशिवाय त्याचं फळ लाभत नाही. इंद्रजिताचा यज्ञच अभिचाराचा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी परिसमूहन मद्यांचे, सगळीकडे दारू शिपलेली आहे महाराज, आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या अशा प्रकारचे शस्त्र ठेवलेले आहेत आणि त्या शस्त्रांची पूजा इंद्रजित करतोय. नर कपाळे नरसीर तेचे प्रणिता घृत पात्र, कृष्ण छागाचे रुधिर भरिले सत्वर त्या माझे. आणि आपल्याकडे यज्ञ करत असताना तूप असतं महाराज, तेल असतं. होय, या राक्षसांच्या यज्ञामध्ये माणसाची कपाळ, कवट्या, रक्त आणि काळा झर बोकड घेतलेला आहे आणि त्या बोकडाच्या रक्ताची धार आणि ती धार यज्ञामध्ये टाकण्यासाठी तो त्या ठिकाणी साहित्य जमवतोय. जित कृष्ण छाग धरुणी पुराण सर्वांगी गेहोनी शिरा धरोनिया त्याच्या रुधिरा त्या पात्रा माझी भरी. जिवंत त्या ठिकाणी बोकड घेतला महाराज आणि त्याचं नरड कापलं आणि त्याच्या शिरा, म्हणजे पूर्ण कापायचं नाही बरं,
आजही राक्षस जातीमध्ये प्राण्यांची डायरेक्ट हत्या करत नाहीत, त्याला तडपून मारतात. होय. आणि तडपून मारलेलं असलं तरच राक्षस खातात. त्याचं सर्टिफिकेट आहे भारतात. त्याची वेगळी अर्थव्यवस्था आहे जी धर्म विच्छेदक कार्यासाठी वापरली जाते. वा वा. गोष्ट लक्षात घ्या माय बापांनो, हाल हाल करून त्या बोकडाला मारलं गेलंय. त्याचे त्या ठिकाणी जिवंत शिरा आणि त्या शिरांमधून रक्त बाहेर येतं. आणि ही लोक कारण कशी देतात वैज्ञानिक माहितीये का? जनावराला असं का मारतात म्हणलं तर ते सांगतात रक्ताचे कण मध्ये राहत नाही आणि त्यामुळं ते मांस खाण्यास योग्य अशा पद्धतीचे सिद्धांत देत असतात. कारण ती राक्षस आहेत. एकंदरीत त्यांचा उद्देश प्राण्याला तडपवणे आणि विश्वात्मक असणाऱ्या प्रभूला राग यावा या पद्धतीची कृती करणं आणि भगवंताच्या हातून मोक्ष मिळवावा या गोष्टीसाठी ते असं करत असतात. आणि त्याच वंशाचा असणारा इंद्रजित सर्व शिरांच्या माध्यमातून रक्त बाहेर यावं आणि ते रक्त यज्ञाला वापरावं असा विचार करतो. खडगादी तोमार होमा भुवते शस्त्र संभार अभिषिंचून समंत्र मांडिते तंत्र इंद्रजित जाणे. मांडिते तंत्र इंद्रजित जाणे. नाथ महाराजांनी सांगितलं. आपल्याला कसं कळल हे? तुम्हा आम्हाला वरण माहिती महाराज, बुंदी माहिती, बालुशाही माहिती, हे असले घाण खाणं. आणि या घाण गोष्टी इंद्रजिताला माहिती होत्या. कसं करायचं, काय करायचं, कुणाला मारायचं, कशा पद्धतीत मांस टाकायचं, रक्त टाकायचं, कशा पद्धतीत पूजा करायची, या सर्व विधी विधान इंद्रजित करतोय. अभिचाराचे अभिव्यक्ती शस्त्रास्त्री यावया पूर्ण शक्ती इंद्रजित मंत्र व्युत्पत्ती मांडे विद्युक्त विभाग. अभिचाराच्या अभिव्यक्तीनं शस्त्रांमध्ये सामर्थ्य यावं, पूर्ण सामर्थ्य यावं यासाठी कोणती मंत्र केव्हा म्हणायची याचा विधियुक्त विभाग. कारण आपल्याकडे कसं असतं, पूर्वार्ध, मध्य, उत्तरार्ध, सुरुवातीला कोणती प्रार्थना, शेवटी कोणती प्रार्थना. तशाच पद्धतीमध्ये राक्षसांच्या अभिचारामध्ये सुद्धा प्रत्येक वेळी राक्षसांच्या आक्रोशाचे मंत्र वेगळे असतात. होय. का तर त्यातलं ते विधी विधान जाणतात आणि तशाच प्रकारचं इंद्रजित या ठिकाणी करतोय. शस्त्र शक्ती अवघिया मंत्र सामर्थ्य अकळोनिया अरक्त ओष्टे क्रूर स्त्रिया अनिलिया यज्ञ वाटा. शस्त्र शक्ती अवघिया मंत्र सामर्थ्य अकळोनिया. सर्व शस्त्रातल्या शक्ती, शस्त्र देवता मंत्र शक्तीनं आकळल्या. म्हणून तुम्हा आम्हाला सांगतो माय बापांनो, आपण सुद्धा मंत्र शक्तीशी सौजन्य साधलं पाहिजे. आणि सगळ्या मंत्राचा बाप होय जय जय राम कृष्ण हरी. हा मंत्र जपला की या नालायकांच्या मंत्राचा आपल्यावर परिणाम होत नाही. पण आपल्याला मंत्राची अक्कल राहिली नाही. आपण त्या ठिकाणी पूर्ण संस्कृतीपासून, सभ्यतेपासून दूर जातोय. त्यामुळे लक्षात घ्या माय बापांनो, साधू संतांनी जे सांगितलंय त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, मंत्र सामर्थ्यानं सर्व शक्ती आकळली. अरक्त ओष्ठी क्रूर स्त्रिया. त्याने त्या ठिकाणी यज्ञवाटामध्ये रक्त ओठ त्या ठिकाणी कापलेल्या स्त्रिया आणल्या आणि अशा प्रकारच्या स्त्रियांची काय गती करतो ऐका. लोह साराचा स्त्रुक स्त्रुवा तेने पात्रे होम करावा, होम द्रव्यांचा यावा विधी गौरवा तो ऐका. लोह साराचा स्त्रुवा. लोह सार म्हणजे तप्त लोखंड केल्यानंतर त्याचं बनतं पोलाद.
आणि त्या पोलादाची पळी बनवलेली आहे आणि तेने पात्रे होम करावा. आणि त्याच्यामध्ये काय काय होमद्रव्य असावं या सर्व गोष्टींचा अभ्यास इंद्रजितानं केलेला होता. आणि तो कसा करतोय ऐका. लवण शर्प भिल्लातक कालवोनी मातंगीचे रक्त मध्य मिळवोनी त्या आत होम मंत्रोक्त विधी वादे. लवण म्हणजे मीठ, सशर्ष म्हणजे काय मोहरी, आणि त्याच्यामध्ये भिल्लातक म्हणजे बिब्याचं तेल, राक्षसाचे. कालवोनी मातंगीचे रक्त मध्य मिळवणी त्यात. दारूला विसरत नाहीत महाराज, राक्षसच ना ती. आज आपले लेकर बाळ चुकीच्या सवयीमुळे दारूच्या मद्याच्या आहारी जात आहे. परंतु हे आसुरी संपत्तीचं लक्षण आहे. गोष्ट लक्षात घ्या. कितीही बिघडलात तरी आसुरी प्रवृत्तींकडे जाण्या इतके बिघडू नका. वा वा. का? आपला सिद्धांत काय, आपलं बी काय, बियाला विसरू नये. आपलं बी सात्विकतेचं आहे. तुम्हाला पार्ट्या करायच्या तर खुशाल करा, परंतु त्यातली सात्विकता विसरू नका. राक्षसी असुर पद्धतीनं हाडं खायचे ठिकाणी 4-4 फोर व्हीलर गाड्या महाराज. हे काही संस्कृतीचं लक्षण आहे का? राक्षस असणाऱ्या इंद्रजिताला ते शोभतं, कारण त्याचा तो धर्म आहे. तो त्याचं कर्म करण्यामध्ये पारंगत आहे. आम्ही आपलं कर्म करण्यामध्ये पारंगत असलं पाहिजे. असो, या ठिकाणी इंद्रजितानं मातंगीचं रक्त आहे, बिब्याचं तेल आहे, मोहरी आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, अशा प्रकारचं, आणि त्याच्यामध्ये मद्य टाकतोय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहुत्या देतोय असं सांगतो. मिरवे बाळादित्य देवी अग्नी धग धगीत परिस्तरणी सुशोभित होम करीत इंद्रजिता. ज्या पद्धतीमध्ये सकाळी सकाळी उगवलेला सूर्य लालबुंद दिसतो तशा प्रकारचा विस्तू अग्नी चेतवलेला आहे. आणि त्या अग्निदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नाना प्रकारच्या अभिचार यज्ञ सामुग्रीचं प्रयोजन करतो. काळी चिडे कांकणधारी उलको खिळवणी त्या मादारी कृष्ण सर्प अर्धशिरे होमावरी बांधिला. काळी चिडी कंकण घारी. आता ही काळी चिडी म्हणजे काळी चिमणी असेल, कंकण घारी घार असेल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उलूक म्हणजे गुभड घेतलेला आहे आणि त्याच्यावर काळ्या रंगाचा अर्धा कापलेला साप लावलेला आहे. प्रकारच विचित्र महाराज. जाणते लोक आज होय. एक जण म्हणला रात्रीच हनुमंताचा शेंदूर काढायला एक जण आलं होतं. अरे लाजा, पहाट पहाट यावं, त्याचं दर्शन करावं आणि जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावे. अभिचार सामग्रीचा वापर करून भगवंताच्या लेकरांना त्रास देऊ नका. कारण तुम्ही मुंगीला जरी त्रास दिला तर तिचा बाप राम आहे आणि तो तुमचं नीट करायला समर्थ आहे. नीट वागाल तर नीट करील, मूर्ख वागाल तर याद राखा. असो, या ठिकाणी भगवान, या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत अशा प्रकारचा यज्ञ इंद्रजित करतो. त्या सर्पाचे उस्त्रवे गराळ तेची वसोधरा प्रबळ मानी इंद्रजित अमंगळ पापी केवळ अभिचारे. आणि काळ्या रंगाचा वर बांधलेला साप आणि त्याच्यातून मुखातून पडणार विष त्यालाच वसुधारा समजतोय. राक्षसाचा यज्ञ विषाचा आणि तुमचा आमचा यज्ञ अमृताचा. नाम अमृत संजीवनी. अशा प्रकारे आहे की नाही? म्हणून आपल्याकडे जय जय राम कृष्ण हरी पासून यज्ञ सुरू होतो. मानी इंद्रजित अमंगळ. इंद्रजित अमंगळ पद्धतीचा यज्ञ करतोय, कारण इंद्रजिताचं घरच अमंगळ आणि तुमचं आमचं घर मंगल भवन. अमंगलहारी. अमंगलाचं हरण करणाऱ्या श्रीरामाचे तुम्ही आम्ही दास आहोत.
म्हणून या इंद्रजिताच्या अमंगलाचं ठिकाण हनुमानजी काय करणार आहेत? उद्ध्वस्त करणार आहेत. गोष्ट लक्षात घ्या, इंद्रजित पूर्ण पापी आहे असं सांगतात. प्राणियासी करोणी घात पूर्ण रुधिर धरुणी बदबदीत मिळवोनी ब्राह्मणाचे रक्त होम करीता इंद्रजिता. प्राण्यांचा घात करून बद गळणार रक्त आणि त्यामध्ये ब्राह्मणाचं रक्त मिसळतोय. बघा, राक्षस महाराज कुणालाच जगू देत नाही आणि अशा प्रकारचं पाप करतात. आणि पाप हो, त्याला शब्द देतात पाक. हे असं करण्याचं ठिकाणाला पापिस्तान. कोणतं स्थान? पापिस्तान. आणि त्या पापी ठिकाणी तो त्या ठिकाणी इंद्रजित बसलेला आहे आणि अशा प्रकारचा अभिचार करतोय. बेहणा पवित्र जगात त्याच्या समिदा होम करीत कडू भोपळ्याच्या पात्रात मध्य भरीत होमार्थ. बेहडा अपवित्र, बेहडा अतिशय अपवित्र आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या समोर बसून त्या ठिकाणी यज्ञ करू लागला. कडू भोपळ्याच्या पात्रात. कडू भोपळं सापडत नाही सहसा, पण ही जात अवलादच कडू महाराज. कडू भोपळं हुडकीलं आणि त्याच्यामध्ये रक्त भरलं, मद्य भरलं. तुम्ही आम्ही भोपळ्यात काय बोलतो? आजही गंगाखेडला येतात लोक होय, आणि भोपळ्यामध्ये माता गोदावरीचं पाणी घेऊन आपल्या गावातल्या हनुमंताला घालतात. होय. का? पुण्याचा आपला धर्म आहे, पवित्र कर्म करणं आपलं कर्तव्य आहे आणि निंदनीय असणारा राक्षस त्याच्या पद्धतीचा यज्ञ करतोय. रक्त वस्त्र रक्त विराजित रक्ताचा टिळा मस्तकात रक्त माळा कंठी शोभत अभिचार युक्त इंद्रजिता. रक्त लालबुंद अशा प्रकारची वस्त्र घातलेली आहेत, रक्ताचा टिळा घातलेला आहे. रक्ताच्याच माळा, रक्तात बुडवलेल्या माळा घालून इंद्रजित बसलेला. जप होम मंत्रयुक्त विकळ उच्चार होणे दीत इंद्रजित स्वयं होम करिता विचारार्थ साठोपे. जप करू लागलेला आहे, होम करू लागलेला आहे, मंत्र म्हणू लागलेला आहे इंद्रजित स्वतः. कशासाठी साठोप आहे? अभिचारार्थ साठोप. आणि तुम्हा आम्हाला सदाचाराचा वीट. आपली खटाटोप सदाचारासाठी असली पाहिजे, कारण राक्षस अभिचारासाठी सज्ज असतात. राक्षस कितीही वाजता करेक्ट उठतात आणि तुम्ही आम्ही महाराज आपलं लय अवघड झालंय. हे बघा, जे ज्याचे नियम तंतोतंत पाळतो त्याला त्या त्या पद्धतीची फलप्राप्ती होत असते. तुम्ही आम्ही चांगलं वागावं, संतांनी सांगितलंय तसं वागावं, पहाटे उठावं, रामायण ऐकावं, काकडा म्हणावा. सरळ बेंडुका मत्स्य मगर पिंगळा बोलका गीत घार होमी जाळी ते अपार निशाचर महापापे. महापापी असणारा तो राक्षस आहे. काय करू लागलेला आहे? त्या ठिकाणी होमाच्या ठिकाणी सरडा, बेंडूक, मासे, मगर, पिंगळा, नाना प्रकारच्या पक्ष्यांना, प्राण्यांना मारतोय, कारण तो विश्वद्रोही आहे, विश्वविघातक आहे. सर्व भक्षी जातीला राक्षस म्हणतात. कशालाही खातात, कशालाही मारतात. आणि तुम्ही आम्ही कशाची पूजा करतो? का? जे जे देखी जे भूत तेथे मानिजे भगवंत. या दोन प्रवृत्ती एकत्र नांदतील म्हणणाराला मूर्ख मानायची वेगळी गरज आहे का? नाही. त्यामुळे गोष्ट लक्षात घ्या, पेड्यामध्ये थेंबर जरी विष कालवलं तर परिणाम विषाचाच होतो का पेड्याचा होतो? नाही, विषाचा. तसं भारतामध्ये संपूर्ण संतच पाहिजेत. वा वा. अशा विकृत प्रवृत्तींसह जीवन जगण्याची अभिलाषा
म्हणजे स्वतःनं केलेली आत्महत्या. त्यामुळे गोष्ट लक्षात घ्या, विश्वद्रोही प्रवृत्तींना उद्ध्वस्त करण्यासाठी संतांच्या मार्गावर प्रबलतेनं चालण्याची आस्था आपल्या अंतःकरणात जागृत व्हावे, यासाठी आस्था भावार्थ रामायण. वाव. नीट ऐका, प्रत्येक ओवीला आम्ही 2 गोष्टी का मांडतोय, 2 धर्म वेगवेगळे का सांगतोय? कारण राक्षसाचा धर्म विश्वाचा विनाश आणि तुमचा आमचा धर्म किंबहुना सर्व सुखी. तिन्ही लोक त्या ठिकाणी सुखी व्हावे, यासाठी संत उपदेश. या परींद्रजीत निकुंबळे होम करीत जाणोनी त्याचा वृत्तांत विभीषण सांगत श्रीरामा. या पद्धतीत इंद्रजित तिथं यज्ञ करतोय. विभीषण म्हणला, तुझं भांडवल उठवावं लागतं. होय. मग त्यावेळेस विभीषण महात्मा आहे. पुन्हा पुन्हा मी मुद्दाम सांगतोय, जाणून बुजून सांगतोय, विभीषणाला मूर्ख म्हणणाऱ्यांनी सावध राहा. होय. अजिबात भगवंताच्या भक्तावर कुणी जर बोट उचलाल तर खबरदार. कारण विभीषण महात्मा आहे. राक्षसाचा यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना विभीषण बोलताय. विभीषण सांगे श्रीरामा प्रति इंद्रजित अविचार होम स्थिती निकुंबळे गेलासे दुर्मती कपटानुवृत्ती दुरात्मा. विभीषण रामचंद्र प्रभूंना सांगू लागला, भगवंता, अभिचार होमाच्या स्थितीसाठी इंद्रजित त्या ठिकाणी निकुंबळेला गेलेला. पापाच्या अनुवृत्तीनं दुर्मती असणारा इंद्रजित तिकडे गेलेला आहे, असं धर्माची मूर्ती असणाऱ्या भगवंताला विभीषण बोलतोय. ब्रह्मवरदी शिववरदी अविचार होम विधी तत्काळ त्याशी व्हावी सिद्धी वरद त्रिशुद्धी तयास. भगवान शंकराकडून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवावं, यासाठी तो प्रयत्न करतोय आणि त्याला ते लवकर मिळण्याची सिद्धी आहे असं सांगतो. होम न होता संपूर्ण मतेची विद्वंशिल्या जाणतेची इंद्रदितासी मरण शिव वरदान सत्यात्वे. होम पूर्ण होण्याच्या अगोदर जर त्याचा विनाश केला तर रामा तो निश्चित मरणार आहे, नाहीतर तो मरणारच नाही. होय. अशा पद्धतीत विभीषण सांगू लागला. आणि नाथ महाराज सुद्धा तुम्हा आम्हाला तेच सांगतायत की यांचा यज्ञ सिद्धीला जाण्या अगोदर याचा विनाश करा आणि भगवी पताका लावा. होम न होता समाप्ती मदेची झाल्या विघ्न प्राप्ती तेने मरण रणाव्रते हे वचनोक्ती ब्रह्मयाचे. होम समाप्त होण्याच्या अगोदरच जर विघ्न केला आणि विनाश केला तर राक्षस मरणार आहे. म्हणून आताच भगव राष्ट्र बनलं पाहिजे आणि राक्षसांची मनसुबे उद्ध्वस्त केली पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी तुम्हा आम्हाला होय बलवान नेतृत्व सध्या भगवंतानं दिलेली आहे. फक्त त्याच्या माग राहायचंय. स्वार्थ सोडून द्या आणि परमार्थासाठी कर्तव्य करा. विभीषण जे रामचंद्र प्रभूंना बोलतायत, काय बोलू लागले? भगवंता, याची यज्ञ आतमध्येच उद्ध्वस्त करा. त्यामुळे राक्षसाचा यज्ञ उद्ध्वस्त करण्यात पाप नाही, हा सिद्धांत लक्षात आला का? गोष्ट लक्षात घ्या. कारण चांगला यज्ञ करायचा असेल तर राक्षसाच्या यज्ञात विनाश करावाच लागतो. विभीषण बोलतात, यास्तव वरदास्तव इंद्रजिता तेथ ब्रह्मशिरोस्त्र झाल्या प्राप्त कामगहय कामगरत तेने तो विख्यात तिही लोके. आणि हा यज्ञ जर पूर्ण झाला तर त्याला त्या ठिकाणी
म्हणेल अशा प्रकारची घोडे प्राप्त होतील, कामग रथ प्राप्त होईल, आणि त्या ठिकाणी तशाच प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी हा त्रिभुवनात कुणालाच अटपणार नाही असं त्याने बळे रणकडाडी देव जे का 33 कोडी इंद्रजित घाली बांधवडी वरद प्रोडी प्रताप. आणि अशा प्रकारचे साहित्य हातात आल्यानंतर इंद्रजित काय सप्ती करणार आहे वे रामा? तो त्या ठिकाणी देव लोकांना बांधवडीत घालेल, साधू संतांचा विनाश करेल, म्हणून याला रोका. घोडे आणि तो चिरत रणी न जिंकवे रघुनाथ दोही शरबंदा केला घात प्रतापवंत श्रीराम. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, राक्षसाकडे किती जरी शक्ती असेल होय तर रणी न जिंकवे रघुनाथ. कारण रामचंद्र प्रभू भगवान आहेत, होय बलवंत आहेत. फक्त त्यांचं भजन करण्यासाठी भाग्यवंत पाहिजे. वा वा. इंद्रजिताकडून ते शक्य नाही. इंद्रजिताला अगोदरच रामा मारा असं बोलताय. दो शरबंदे इंद्रजित युद्धे परम प्रतापवंत त्याचा श्रीरामे केला घात. इंद्रजित तळमळे. इंद्रजिताच्या अंतकरणामध्ये तळमळे. 2 वेळेस शरबंधन रामचंद्र प्रभूंना केलं, परंतु 2ही वेळेस क्षती झाली नाही. प्रभूंना कसल्याही प्रकारचं शल्य आपण पोहोचवू शकलो नाही. प्रत्येक वेळी त्या हनुमानानं झपके दिले. काय करावं लागेल अशा प्रकारची तळमळ असलेला इंद्रजित तिथं जाऊन बसलेला आहे. भगवंता विभीषण रागे इंद्रजिता पान मारावया श्रीराम लक्ष्मणा विचार करीतो निर्वाणाती दारुण विधी भाग. आणि त्या रागानं इंद्रजित अतिशय भयंकर अशा प्रकारचा अभिचार यज्ञ करतोय, आणि त्या अभिचारातून भगवंताच्या धर्मावर आघात करावा हा उद्देश त्याचा आहे. राक्षस अहोरात्र अभिचारात व्यस्त आहेत, आणि तुम्ही आम्ही सदाचार सोडून मोकाट झालो. विचार करा. माणुसकीच्या शत्रू संगे युद्धामुचे सुरू. मग जिंकू किंवा मरू, वा वा. माग सरकायचं नाही, आणि जिंकल्याशिवाय राहणार नाही ही जय श्रीरामची खात्री आहे. पुढे मागुता युद्धात नचले शरबंद पुरुषार्थ श्रीरामे छेदिला वरदार्थ तळमळीता इंद्रजिता. इंद्रजिताला माहितीये आपण समोर जाऊन युद्ध करण्याच्या लायकीचेच नाहीत. होय. एवढा नालायक असून सुद्धा रामासोबत युद्ध करण्याच्या प्रवृत्तीला सोडत नाही. सोडत. सदाचारानं शक्य नाही, समोरासमोर शक्य नाही, पण अभिचारानं का होईना पण जिंकण्याची प्रवृत्ती सोडत नाही. या प्रवृत्तीला राक्षस म्हणावं. आणि भगवंता ही प्रवृत्ती आपल्याला ठेसायची आहे. विभीषण बोलतोय त्याच्या कर्मा करावया विघ्न विभीषण निघाला पण मद सवे द्यावा लक्ष्मण वीर दारुण प्रताप. आणि विभीषणानं सांगितलं भगवंता याच्या अशा नाशक्या कर्माला विघ्न करण्यासाठी, कारण संतांनी नाशक्या कर्माला विघ्न केलं पाहिजे, आणि चांगली कर्म करायला समाजाला बंधनकारक केलं पाहिजे. वा वा. त्यामुळं परमार्थ हे ऑप्शन नाही. वा वा. करावाच लागेल. यात पर्याय दिला का? नाही. पर्याय इथं नाहीये महाराज. त्यामुळं गोष्ट लक्षात घ्या. विभीषण स्वतः म्हणू लागला फक्त माझ्यासोबत कोण द्या, ज्याचं मनावर लक्ष आहे, ज्याचं रामावर भजन आहे असा लक्ष्मण द्या. कारण लक्ष्मण असेल तर इंद्राला जिंकणारा इंद्रजित मारता येतो. रामाचा शरणागत. कुणाचा शरणागत इंद्रजिताला मारू इच्छितोय? रामाचा शरणागत. त्यामुळं तुम्ही आम्ही कुणाचे शरणागत झालं पाहिजे? रामाचे. कुणाला सोबत घेतलं पाहिजे? लक्ष्मणाला. आणि कुणाच्या बळावर लढलं पाहिजे? विष्णूच्या. बजरंग बलीच्या. लक्ष्मण वीरधीरा
लक्ष्मण परमशूर करील इंद्रजिताचा संहार सका सुमित्र प्रतापे. लक्ष्मण वीरधीर आहे, लक्ष्मण परमशूर आहे, करील इंद्रजिताचा संहार. प्रतापी असणारा बलवान लक्ष्मण विभीषण बोलतात. होम झाली असमाप्त इंद्रजित तिही लोका जीव अजित करील समस्ताचा घात हा वरदार्थ शिवाचा. आणि इंद्रजिताने एकदा का विचार यज्ञ केला तर संपूर्ण ब्रह्मांडाचा विनाश करेल. हा कुणालाच ऐकणार नाही, एवढा बलवान होईल, कारण भगवान शंकराचं वरदान आहे. या लागी अतिशीघ्र गतीसी श्रीरामाज्ञा देयामासी सवे द्यावे सौमित्रासी विघ्न होमासी करावया. आणि यामुळे भगवंता लवकरात लवकर मला लक्ष्मण द्या, मला त्याला विघ्न करायचं. सौमित्राचा बाण विध्वंशील होमस्थान इंद्रजित उठताचे दान घेईल प्राण रण मारे. विभीषण स्वतः भगवंताला म्हणू लागलेले आहे, सुटल्या सौमित्राचा बाण. सौमित्र कुणाला म्हणावं? जो जगाचा सुमित्र आहे, राक्षस जगाचे कुमित्र आहे. आणि कुमित्र मारायचे असतील तर सुमित्र लागतो. वा वा. आणि तो रामासाठी व्रत धारण करणारा लागतो. सगळी लक्ष्मणाची व्रत कुणासाठी आहे? श्रीरामासाठी आहे. आणि रामासाठी व्रत धारण करणारा ज्यावेळेस रामाच्या शरणागताचा सहकारी बनतो, त्यावेळेस राक्षसाच्या होमाचा विध्वंस करता येतो. आणि इंद्रजित एकदा उठवला, इंद्रजित जर आपण विनाश करण्याच्या अगोदर उठला तर तो आपला विनाश करेल भगवंताला. त्याच्या होमासी होताची विघ्न रणी इंद्रजित मरेल जाणायसे शिवाच वरदान या लागी आपण धाडावे शीघ्र. आणि त्याच्या होमाला विघ्न केल्याबरोबर इंद्रजित मरणार आहे. तुम्हाला माझं बोलणं कळायलंय का नाही? कळलं पाहिजे बरं. बरोबर आहे. राक्षसांच्या यज्ञाला विघ्न केल्याबरोबर राक्षस खतम होणार आहे आणि रामराज्य येणार आहे. हीच योग्य संधी आहे. 22 जानेवारीला भगवा फडकणार आहे. त्याच्यामुळं सर्व राष्ट्र भगवं झालं पाहिजे, विश्व भगवं झालं पाहिजे आणि जगावर माझ्या रामाचं राज्य आलं पाहिजे. यासाठी तुम्ही आम्ही विभीषण झालं पाहिजे. श्रीरामाच्या लक्ष्मणाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि हर रावण का वंश मिटेगा. वा वा. या पद्धतीत कार्य केलं पाहिजे. अशा प्रकारे विभीषण कोणी विभीषण वचन संतोषला रघुनंदन पाचारोनिया लक्ष्मण काय आपण सांगत. आणि अशा प्रकारचं शरणागताचं बोलणं ऐकलं. रामचंद्र प्रभूंना आनंद झाला महाराज भगवंताला. मग तुम्ही आम्ही सुद्धा रामराज्याची अपेक्षा केली की भगवंताला काय होतो? आनंद होतो. आणि भगवान लगेच कुणाला पाठवतो? लक्ष्मण. म्हणून एक लक्ष्मणाचं पार्सल वरून येतं, त्यावेळेस राम मंदिर बनतं. गोष्ट लक्षात घ्या. कारण समाज जर विभीषण होऊन रामाला शरण गेला तर रामचंद्र प्रभू तुमच्या आमच्यासाठी लक्ष्मण पाठवतात. मग जे काही धमक्या देणारे आहेत ना, वो यहाँ जाएगा वो यहाँ जाएगा तब तुम्हें बचाने कौन आएगा, त्या शेमड्याला सांगायचं फिर बार बार लखनजी आहे. एक लक्ष्मण आमचा राम पाठवून देईल आणि तुमचे लपलेले कुत्रे बाहेर काढून मारील. अशा वीर पंचानन रणरंगी रण प्रवीण इंद्रजित महामायावी जान कपटे संपूर्ण वंचक. आणि समोर बोलवलं आणि लक्ष्मणाला भगवान सांगू लागले, लक्ष्मणा तू निधडा वीर आहेस.
वीरामध्ये पंचानन असणारा सिंह आहेस, रणभूमीच्या ठिकाणी रणप्रवीण आहेस, परंतु पुढचं नालायक आहे. कोण आहे? इंद्रजित महामायावी आहे आणि मायावी असणारा, कपटी असणारा तो इंद्रजित आहे. त्याच्या सोबत सावधान. उभा न राहे युद्धास दे, सवेग जाणे नवस्थिती, रथ वारू सारथे गुप्त गती खेचर. आणि तो युद्धामध्ये समोर उभा राहत नाही. बलवान समोर आलेल्याला मारू शकतो, पण राक्षस मागून काड्या करते. इकडून जाय, तिकडून जाय, हे कर, ते कर. लगेच आकाशामध्ये जातो, लगेच जमिनीमध्ये जातो, लगेच त्या ठिकाणी माग पुढं करतो. अशा प्रकारे चकव्या देणारा इंद्रजी. जेविका गगनी गवस्ती अब्रामाजी नये व्यक्ती तेवी इंद्रजित गुप्त गती रणानुरती लक्षेणा. ज्या पद्धतीमध्ये आकाशातला सूर्य सापडत नाही, अब्रामाजी नये व्यक्ती तेवी इंद्रजित गुप्त गती. इंद्रजित लक्षात येत नाही कुठं लपलाय आणि तो आघात करण्यासाठी टपलेला असतो. प्रभू सांग कवडा राहोन या गगनी अलक्ष्मीन लक्षी जीवनी तेवी इंद्रजित गुप्त गती रणी सूक्ष्म दर्शने लक्षावा. कवडा राहोन या गगनी अलक्ष्मीन लक्षी जीवनी. ते बगळा होय टप्पून आकाशात वरी राहतो, बरोबर कवडा बरोबर आहे की? बरोबर माशाला उचलून घेऊन जातो. तशा प्रकारे रामभक्तानं काय करायचं असतं? अशा पद्धतीचा राक्षस त्या ठिकाणी उचलायचा आणि खतम करायचा. अशा प्रकारे राम नाव रूप गुण लक्षण स्वयं सांडावे विमंचून लक्षावे कारण सूक्ष्म दृष्टी जाण या नाव. नाव रूप गुण लक्षण सांडावे विवंचून आणि लक्षावे कारण कधी कधी राक्षस नावानं सारखेच वाटतात, रूपानं कधी कधी सारखेच वाटतात, कधी कधी गुण बी महाराजासारखे दाखवतात, लक्षण बीच दाखवतात. या कशातच फसायचं नाही. काळ नेहमी सारखे दलिंदर महाराज त्याला सांगितलेलं असतंय तिकडून कथेशी वर्णावार रघुनंदन निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान हे त्याला पाठ करून आलेला असत. त्यामुळे रामानं सांगितलं नाव रूप लक्षण या सर्व गोष्टी विवंचून सांडाव्या. विवंचना करावी याच कुठं कपट दडलंय याचा विचार करावा. इंद्रजित लक्षात घ्यावा आणि सूक्ष्म दृष्टीनं इंद्रजित अनुसंधान करून मारावा. प्रभू सांगतात लक्षिल्या कारण न करिता रणांगण इंद्रजित मरेल हा पण मात्रार्ध बाण विंदिता. लक्षिल्या कारण अन्न करिता ही रणांगण. कारण म्हणजे कोण? श्रीराम. श्रीरामाच्या कारणासाठी कोण? एवढ्या प्रश्नाचं उत्तर जर शोधण्याचा प्रयत्न केला तर इंद्रजितासोबत युद्ध करण्याची सुद्धा गरज नाही. तो मेल्याशिवाय राहत नाही. तसं रामासाठी कोण आणि रामासाठी आपण करायचं काय एवढं जरी कलियुगात तुम्हाला आम्हाला कळलं ना तर या देशावर देशरूपी गायीवर बसलेली गेचड मारायला फारसा वेळ लागत नाही. रामचंद्र प्रभूंनी ओवीत सांगितलंय, मी मंच सांगत नाही. रामचंद्र प्रभू सांगतायत मरेल हा मरतो. फक्त अर्ध चंद्रबाण सोडायचा आहे. काय? मात्र अर्ध. मात्र अर्ध म्हणजे काय? हे बघा, एका शब्दास उच्चारावयास लागणाऱ्या वेळेला मात्रा म्हणतात. एक शब्द सुद्धा उच्चारण्याच्या अगोदर राक्षस मरतील. फक्त तुम्ही तुमचं आमचं जीवन रामाच्या कारणाकारण असलं पाहिजे. मग नाव रूप लक्षण कशाच्या माध्यमातून जरी मिसळलेले असले, राक्षस तुमच्या आमच्यामध्ये मिसळतात, भाऊ भाऊ म्हणतात,
तुमच्या आमच्यासारखे नावं ठेवण्याचं आता बघा दुकानांनी सुद्धा तशी नावं ठेवली. काही जिथं धंदा चालतो तिथं काही नावं टाकतात. पण त्यातला राक्षस शोधता आला पाहिजे. आमची नजर पडल्या पडल्या लक्षात येते पिस्तूल सांगायची गरज नाहीये. कारण जर लक्षात ठेवलं तर अर्धमात्रेनं विनाश करता येतो. लक्ष्मणा प्रभू सांगता या परी रणरंगी शत्रू मारा वांगो अंगी पंगिस्तन व्हावे तुझिया लागी हे रणभागी लक्षण. आणि या पद्धतीनं रणभूमीच्या ठिकाणी रणांगण करायचंय. शत्रू मारावा अंगो अंगी पूर्णपणानं अंगानं क्षणोक्षणानं राक्षस मारायचं. मग एक आठाणा खर्चत असताना सुद्धा राक्षस प्रवृत्तीला जाणार नाही आणि देशविरोधी कामात ते सामर्थ्य उपयोगी येणार नाही. या अनुसंधानानं काय करावं? शत्रू मारावा अंगो अंगी अनपंगिस्तन व्हावे दुजया लागी. दुसऱ्याला आपलं सोडून आपण पांगळ होऊ नका, लंगड होऊ नका, मूर्ख होऊ नका रे. कळना झालंय तुम्हाला? ओवीचा भावार्थ लक्षात घ्या. आणि एवढा अध्याय ज्यांना कळाला ना तो रामराज्याची गुढी उभव करण्यासाठी समर्थ बनतो. गोष्ट लक्षात घ्या. हे रणभागी लक्षणे म्हणून 24 तास युद्ध सुरू आहे. समोरून युद्ध संपल्याच्या घोषणा करतायत आणि आमच्या मूर्खांना युद्ध सुरू झालं याचीच जाणीव नाही. एवढी मोठी तफावत आहे. हे कलियुगातलं युद्ध मी तुम्हाला सांगतोय कारण नाथ महाराजांनी भावार्थ रामायण कलियुगात लिहिलंय. आजचे शत्रू अनुलक्षुनी या ठिकाणी नाथ महाराज या ओव्या घालतायत आणि रामचंद्र प्रभू जशा पद्धतीत लक्ष्मणाला इंद्रजित माराय सांगतायत तुम्ही सुद्धा ती पद्धत अवलंबली पाहिजे. या परी सुमित्रासी संग्रामा धाडी इंद्रजितासी सवे धाडिले वानरासी निधड्या विरासी ते ऐका. आणि या पद्धतीचा उपदेश करून रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला संग्रामाला पाठवतात. सवे धाडिले वानरासी कारण दलिंदर नर सोबत जमतच नाही. कोणते नर लागतात? वानर लागतात. वाह नर. निधड्या विरांसी ते ऐका. रामचंद्र प्रभूंवर निष्ठा असणारे, रामचंद्र प्रभूंच्या भक्तीनं भरलेले जबरदस्त नर रामचंद्र प्रभू लक्ष्मणासोबत रामराज्य स्थापन करण्यासाठी बळवंत बुद्धिवंत अंगद युवराज विख्यात सैन्य निघे जांबवंत सैन्य समवेत चालिला. बलवंत असणारा बुद्धिवंत असणारा अंगद जो विख्यात आहे, ससैन्य निघे जांबवंत अनुभवी असणारा जांबवंत सुद्धा सर्व सैन्य घेऊन निघालेला. भरवशाचा वीर विख्यात सवे दिदला हनुमंत ज्याचे निबळे रघुनाथ वह्य निश्चित सर्वार्थे. भगवंताचा ज्याच्यावर भरवसा आहे, विश्वासाचा नाव असणारा हनुमान सर्व आमच्या दिंडीचा मालकच आहे. वानरांचा प्रतिनिधी कोण? वानर राज असणारे हनुमानजी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचे निबळे रघुनाथ. रामचंद्र प्रभूंचं सर्व अर्थानं बल म्हणजे बजरंग बली आहे, ते सुद्धा दिले. अतिशय बळे प्रबळ सवे दिदले नळ नीळ दे कोणी वानराचा मेळ हर्ष प्रबळ सौमित्रा. अतिशय बळानं बलवंत असणारे प्रबळ असणारे नळ नीळ दिले आणि वानरांचा मेळ बघितला. मेळ आजकाल वानरांमध्ये घोळ आणि दलिंद्रांमध्ये मेळ. लाखो लोक मारत कशासाठी बी जमायला लागतात. रामायणासाठी म्हणलं चुचुंद्री बिळातच घुसत येत. तसं नाही रे वाग हो.
असा सर्वांचा मेळ बघितला की लक्ष्मणाला आनंद होतो. जो सुमित्र आहे तुमच्या आमच्या कल्याणासाठी इंद्रजिताला मारायला निघतो. काय गरज होती महाराज त्याला? बायको सोडून दिली 12 वर्ष उपवासी आहे. होय, किती सुंदर फळ असतील त्यावेळेस वनामध्ये. अरे वा. कधी म्हणला का एखादा घास खावा? नाही. तुमच्या आमच्यासाठी दिनरजनी रात्रंदिवस कष्ट करून आज इंद्रजित मारण्यासाठी लक्ष्मण हातात बाण घेतो. लक्ष्मण होणं काय सोपं वाटलं का? ज्यावेळेस इंद्रजित मरून येतो त्यावेळेस लक्ष्मण मूर्छित पडतो. रामायणामध्ये लक्षात घ्या तुम्ही, प्रत्येक वेळी मूर्छित पडणारा कोण आहे? प्रत्येक वेळी राक्षस जास्तीत जास्त प्रहार कोणावर करतात? लक्ष्मणावर. कारण राम राज्य आणण्यामध्ये त्याच्याशिवाय शक्यच नाही. आणि त्याला मारलं की रामराज्य येतच नाही, राक्षसांना माहिती आहे. पण वानरांचा मेळ बघितला, हातात धनुष्य घेतला आणि लक्ष्मणाला आनंद झाला. जाऊन या निकुंभनेसी युद्ध करावया इंद्रजितासी अति उल्हास लक्ष्मणासे आले बाहुसी स्फुरण. निकुंभेला जाऊन इंद्रजित मारायचाय म्हणून लक्ष्मणाला उल्हास आहे. शरीरामध्ये स्फुरण संचारलं. श्रीराम म्हणे सुमित्रासी तुम्ही गेली आणि कुंभळीशी यज्ञ वाटन कळे तुम्हासी अति गुप्तेसी महागुड. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तिथं जात असताना तुम्हाला दरवाजे कळणार नाहीत, कारण तुम्हा आम्हाला मंदिराची उघडे दरवाजेची सवय. तसं नसतंय त्यांचं. देवाला सगळं माहिती असतं महाराज. कोणी कुठं लपू, कसा लपू, कसाही आरडू, देवाला कळत असतं. देवानं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अतिशय गूढ आणि गुप्त राक्षस राहतात, तुला कळत नाही, मी सांगतो. या यज्ञ वाटाचे लक्षणाती गूढ गुप्त गहन निरगी निगी स्थानमान ते विभीषण सांगेला. त्या यज्ञ वाटांचं लक्षण अतिशय गूढ आहे, गुप्त आहे. रीग निगी स्थानमान, कुठून निघायचं, कुठं पोहोचतय, कुठून निघायचं, कसं निघायचं, हे सगळं सांगणार आहे कोण? रामाला शरण आलेला विभीषण अशा पद्धतीत सांगतात. या लागी तुम्हा सांगाते मी देतो विभीषणा ते तुम्ही संरक्षावे याते जीवी जीवाते जीवात्मा. आणि या कामासाठी मी तुम्हाला माझा शरणागत देतोय आणि त्याला तुम्ही काय करा? सांभाळा. होय. तसं रामाला मिळवू पाहणारे, संसार सोडून रामाला शरण आलेले शरणागत संत सांभाळतात. लक्ष्मण संत आहेत कारण भगवंताची ती आज्ञा आहे म्हणून भागली या मज. नेतील कडी वाहतील कडिये आणि त्यांची आणि जोडे ब्रह्मसु. सर्व सुख जोडलं जातं. अशा प्रकारचे लक्ष्मण महाराज विभीषणाला सांभाळा. माझा जीवात्मा प्राण तो हा मूर्तिवंत विभीषण याशी रक्षावे आपण अवघे जन मिळवणे. हा माझा जीव प्राण असणारा विभीषण आहे, सर्वांनी मिळून संरक्षण करा. कपटी इंद्रजित सिंतरुणी करील घात मारलिया शरणांगत तोची कल्पांत आमासे. महाकपटी असणारा हा इंद्रजित आहे आणि तो त्या ठिकाणी सिंतरुणी मारील विभीषण, विभीषणाला मारील. विभीषण मेला की आम्ही मरू, त्यामुळं सांभाळा. वर्म कर्म इंद्रजितासी द्वेष परम ठकून करील घातक धर्म पाप कर्मा पापात्मा. त्याचं वर्म आणि त्याचं कर्म आणि त्याचा नासका धर्म सांगण्याचं काम कोण करतोय? विभीषण करतोय. त्यामुळं विभीषणाचा इंद्रजित अतिशय द्वेष करतोय. ठकोन करील घातक धर्म. आणि माणसं ठकून मारणं हे तर त्याचं कर्म. विभीषणाला तो मारील. पापी असणारा पापात्मा इंद्रजित आहे, त्यामुळं विभीषणाला सांभाळा. राम सांग
पासी दिधाले रामचंद्र प्रभूंनी गुरुवर्य असणाऱ्या बजरंग बलीला सांगितलं, देवा हनुमंता माझा लक्ष्मणही तुझ्याकडे आणि माझा विभीषणही तुझ्याकडे. बघा, इंद्रजिताला मारण्याचं सामर्थ्य असणारा लक्ष्मण आणि इंद्रजिता मारावा ही इच्छा असणारा विभीषण, या दोन्हींना सुद्धा हनुमंताशिवाय संरक्षण नाही. कारण साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे, अशा प्रकारच्या बजरंग बलीला भगवान विनंती करतात. ऐकता श्रीराम वचन हनुमंतासी उल्हास पूर्ण, तुझे नाम संरक्षण सर्वार्थी जाण सर्वदा. रामचंद्र प्रभूंचं बोलणं ऐकल्यानंतर हनुमंताला आनंद झाला. म्हणला, भगवंता हेची आम्हा करणे काम, आणि काय बीज वाढवावे नाम. अहो रामा, आम्ही फक्त जय श्रीराम वाढवतो, बाकी सगळं नाव तुम्ही रामा तुझ्या नामाचे आमासी वज्र कवचाचे भय नाही कळी काळाचे. इंद्रजिताचे तोंड कोण. अरे भगवंता, तुझं नाव हेच आमच्यासाठी वज्र कवच आहे. त्यामुळं माय बापांनो, अवकात असेल तर भगवंताचं नाव घ्या. वा वा. आणि अवलाद शुद्ध असल्याचं प्रमाण सिद्ध करा. वा. आणि ज्यावेळेस हे प्रमाण सिद्ध होईल ना, अहो यमाला भ्यायचं नसतं, यमाला गचलांडी देऊन पायाखाली दाबायचं असतं. हनुमंतानं सांगितलं, कळी काळाची भीती आम्हाला नाही रामा. इंद्रजित बलवान जरी असला तरी पालत घालून तुडवू, कारण मुखात तुझं नाव आहे. ऐकता वचन लक्ष्मणासी आले स्फुरण, सज्जोनिया धनुष्यबाण झाला पण सन्नद बध. हनुमानजी महाराज सोबत आहेत. हनुमंतामध्ये एवढा जोश बघितला, लक्ष्मणाला आनंद झाला. हातात धनुष्य घेतला. कवची खडगे हेममाळा लक्ष्मणे घालून गळा, येऊनी श्रीरामा जवळा चरण कमळा वंदित. कवच घातलेलं आहे, त्या ठिकाणी हातामध्ये तलवार घेतली, धनुष्य घेतलं, भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. लक्ष्मणजी निघतायत. वंदोनी श्रीराम चरण करुणी त्रिवार प्रदक्षिण. लक्ष्मण बोले अंगवण सावधान अवधारा. भगवंताच्या चरणाला वंदन केलं, त्रिवार प्रदक्षिणा केली आणि भगवंताला हात जोडून काय बोलतात. माझ्या सुटल्या बाण घेतील इंद्रजिताचा प्राण, सव्य बाहू तोडून दान पाठविन लंकेस. आज भगवंता मी बाण सोडल्यानंतर इंद्रजिताचा जीवच घेईल, उजवा हात तोडून लंकेत पाठवी. हंस बुडी देती पुष्करणी, देवी बाण भेदती राक्षसासी. आईशे बोलून श्रामाशी संग्रामाशी निघाला. हंस बुडी देती पुष्करणी, देवी बाण राक्षसांसी. हंस मोतीच खातो, तसं माझा बाण राक्षसालाच मारतो. वा. सज्जनाला त्रास होणारच नाही आणि राक्षस वाचणारच नाही. भगवंता पुढं लक्ष्मणजी प्रतिज्ञा करतायत. वधू जाता वत्रासुरासी जे स्वस्तयन केले इंद्रासी, ते स्वस्तयन सोमित्रासी करी आदरेसी श्रीराम. वत्रासुराला मारण्यासाठी इंद्रासाठी ज्या काही मंगल कामना केल्या होत्या, कारण आपण चांगलं परीक्षेला जात असताना सुद्धा माय असं ओवाळते मला, माझ्या वाघाला काय होणार. होय. तशा पद्धतीमध्ये रामचंद्र प्रभू लक्ष्मण स्वस्थ राहावा म्हणून कामना करतात. बाणे छेदावया त्रिपुरासी, जे स्वस्तयन शंकरासी, ते स्वस्तयन सोमित्रासी करी साक्षेपीसे श्रीराम. त्रिपुराला मारत असताना भगवान शंकरासाठी केलेलं जे काही मंगल आहे तेच भगवान करतात. मरुदय त्यासी, जे स्वस्तयन केले भगवंतासी, ते स्वस्तयन सोमित्रासी करी साक्षेपीसी श्रीराम. मूर दैत्याला मारण्यासाठी भगवंतासाठी
लक्ष्मणासाठी जी काही शुभकामना केली होती भगवान लक्ष्मणासाठी करता ऐसे आय करुणी स्वस्थ यण स्वयं हनुमंत विभीषण देवोन या वानर सैन धाडी लक्ष्मण निकुंबळे से अशा प्रकारचं स्वस्तियन केलं हनुमंताला प्रार्थना केली लक्ष्मणाला बजरंगबली सोबत पाठवलं काळ्या व्राती गणतैसे जागवंताचे सैन्य करिता रामा गुण गुण निकुंबले जाण निघाले आकाशामध्ये काळे ढग यावे तसे मोठमोठे अस्वल राम नामाची गुणगुण करत निकुंबळेला निघाले निळजंगद जांबवंत आतुरबळी हनुमंत विभीषण विचारवंत सवे चालत सौमित्र नळ आहे नीळ आहे जांबवंत आहे विभीषण त्या ठिकाणी विचारवंत आहे जांबवंत विचारवंत आहे विचारवंत आचार भ्रष्टाला उद्ध्वस्त करण्यासाठी निघाले विभीषणाचे प्रधान जारी मार्गदृष्टे चतुर भारी चालती अवघियाचे पुढारी अंतरावरी साठोप विभीषणाचे 4 प्रधान मार्गदृष्टे आहेत मार्ग दाखवणारे आहेत दाखवत निघाले किराणे करीते वानरवीर चढले निकुंबले पाठार पुढे देखिले दुर्धर घोरांदर महावन वानरच महाराज ते उड्या देऊ लागले उलटी उडी तिलटी उडी का दिंडीचा मालक खंबीर असले त्याची काय गरज आहे कोणाच्या शेतात जरी दिंडी गेली हो तर ते मालक भांडायला खंबीर आहे दिंडीचा वानर उड्या मारू लागले आणि उड्या मारत मारत जात असताना मोठमोठे वन महाघोर वन आलेला आहे वन वृक्ष वनस्थळे कंटक निबद्ध समोळी उडो जाता गुळांगुळी होती चिरफळी अंगाचे वनवृक्ष वनस्थळी मोठमोठाल अशा प्रकारची काट्याची वृक्ष आहेत कंटक निर्बद्ध समूळे उडो जाता गुळांगुळी काट्याच्या झाडावर उडी पडल्याबरोबर शरीरातून रक्त वाहू लागलं कंटकी वाण घोरांदर रिगोण शकती वानर तेथे केवीर गती राजकुमार अटक थोर ओढवले काट्याच्या वनातून वानरांना जाता येत नाही तिथं राजाचा मुलगा लक्ष्मण कसा जाईल विचार मार्ग करताय पाता चोपासी जागले रुदिले दश दिशे वाटन फुटे वारियाशी पुढे कोणासी न चालवे मार्ग चहू बाजूने बघितला परंतु सगळीकडे तीच परिस्थिती आहे काय करावं लक्षात येत नाही. उसता विभीषणा पुढा मार्ग न कळे चौकणा तोही लागताची वेळा वहिला मेळा सौमित्र विभीषणाला सुद्धा मार्ग लक्षात येत नाही तोही लागताची वेढा मग जिथं कमी तिथं आम्ही विभीषण महाराजांना लक्षात येत नाही लक्ष्मणजी काय करतात वर्षोनिया बाणजाळी विपिन छिदिता समूळी वनदेवता सकळी देती आरोळी अति दुःख हातामध्ये धनुष्य बाण घेतला बाण सोडल्यानंतर संपूर्ण वनदेवतेचा खाक केला देवता समजता त्या वाचवा वया निर्जीविता शरण आल्या हनुमंता सांगवया घाता इंद्रजिताच्या त्या ठिकाणी प्रेरण केलेल्या वनदेवता बजरंग बलीला शरण आल्या म्हणल्या जय श्रीराम आम्हाला वाचवा त्याला मारायचं सांग किळणी बोलावया नुकळे वाणी ऐसे हनुमंते ऐकोणी गर्जला वाणी रामणाम त्या वनदेवतेंना उलट्या मंत्रानं खिळून टाकलं होतं त्या म्हणल्या तुमच्याकडून बोला वाटलंय पण जमाना झालंय हनुमान म्हणले फक्त आमच्याकडे कसलं बी दुखणं घेऊन येत जावा हनुमंतानं जय श्रीरामची गर्जना केली वनदेवता अभिचार शक्तींनी बांधलेल्या होत्या त्या मुक्त झाल्या काय करतात तुम्ही वनदेवता समजता श्रीराम नाम स्मरात ऐसे हनुमंते सांगता झाल्या निर्मुक्ता वनदेवता बजरंग बलींनी सांगितलं वनदेवतांनो राक्षसांच्या प्रभावातून मुक्त व्हायचं असेल तर माझ्या देवाचं भजन करावं लागतं कुणाचं माझ्या देवाचं मला जीवनात देवाला माझं म्हणण्याचे अवकाश ठेवा माणसं बायकोला माझं म्हणतेत घराला माझं म्हणतेत घराला माझं म्हणतेत पण हेली बाहेर काढून फुकीतेत मसन होते घर आपलं नाही आपुला तो एक देव करुणी घ्यावा हनुमंतांनी सांगितलं वनदेवतांनो माझ्या देवाचं
भजन करा मुक्त व्हाल. स्मरता राम नाम वाणी पळाल्या खिळणी पिळण्या विचारा समूळ धुनी राम नाम स्मरणी बडीवार रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केल्यानंतर वनदेवता मुक्त झाल्या. वनदेवी उल्हासता चरणी लागली हनुमंता तू तवा मुसा प्राणदाता खिळणी समस्ता सोडविल्या. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामाचा दूत असणाऱ्या हनुमंताच्या शरण आल्या राक्षसांपासून सुटल्याला आनंद व्यक्त करताय. खिळणी पिळणी समजता तुवा उपडिल्या हनुमंता करावया इंद्रजिताच्या घाता सांगतो आता ते शीघ्र करे. खिळणी पिळणी समजता म्हणून कसल्याही प्रकारचं दुःख असेल तर त्यातून हनुमान बाहेर काढू शकतात. होय निश्चितच काढतात. और देवता चित्त न धरई हनुमत से सर्व सुख करई. वाव आणि संकट कटे मिटे सब पीरा. फक्त जो सुमिरे हनुमंत वीरा. हनुमंताचं भजन करा. श्रीरामाला शरण जा. सर्व प्रकारची संकट जातात आणि त्या ठिकाणी संकट गेलेल्या वनदेवता आजपासून जय श्रीराम. दिलं कंटक वन त्याचे निहाते इंद्रजिता पण तत्काळ पावेल मरण हे भाषण शिवाचे. आणि त्या वनदेवतांनी सांगितलं हे काट्याचं वन जो धनुष्यानं छेदून टाकील त्याच्या हातानं इंद्रजित मरणारे भगवान शंकराचं वरदाने. प्रथम बंद कंटक विपिन तुझा बंद महापर्जन्य तिचा धंदा वात दारुण चौथे आवरण महासर्प. प्रथम आवरण आहे हे काट्याचं वन आहे. होय पण एवढ्यावर भागणार नाही कारण राक्षस खूप विचित्र आहे. यानं अनेक ठिकाणी अभिचाराच्या बंधनात शक्तींचं प्रेरण केलेलं आहे. यानंतरच आवरण असणार आहे ते महाप्रचंड मोठा पाऊस आहे. तिसरं झंझावात दारुण चक्रीवादळ आहे आणि त्यानंतर चौथे आवरण महासर्प. मोठमोठाल साप वाटत टाकले तर हनुमंता सर्वच सांगता. पाचवे पिशाच दान क्रूर सावे गुप्त हातीर सातवा तो राक्षस संभार निशाचर महायोध. पाचवं त्या ठिकाणी मोठमोठाल भयंकर मोठाल भूत आहेत महाराज. आणि सावे गुप्त हतीर त्या भूतांपासून सुटून गेलं तर गुप्त अचानकच येऊन शस्त्र लागणार माणूस दिसणार नाही. आणि त्यानंतरचा आवरण म्हणजे मोठमोठे बलवान राक्षस आहेत. मला सांगा एवढं होईल का? लोक सगळं चांगलं असताना जांभळ्या द्यालेत पती खेळत बसालेत पण रामायणाला येणा झालेत. राक्षस मरतील का अशा नाही. तुम्हाला मरायची हौस आहे म्हणून रामाला विसरलात. दुसरं काहीच नाही. लोकांचा नवस आहे कधी मी मरल आणि कधी जगल याचा नवस केला पाहिजे. तर ही आवरण छेदली जातात. आवरण तुम्हाला छेदायची गरज नाही. हनुमंताच्या सोबत राहायचं फक्त. त्याच्यासोबत मैत्री करायची. सांभाळण्याची जिम्मेदारी त्याची आहे. वनदेवतेची गच्ची धरली करकटून त्यामुळे शरण येऊन सगळं सांगू लागले. यक्षिणी वटा तळी प्रबळ अति गुप्तत्वे महाबीळ त्या माझी आहे होमशाळ अलक्षते स्थळ लक्षेना. यक्षिणी वटाच्या तळाच्या ठिकाणी गुप्तत्वाचं मोठं बीळ आहे. गुप्त अशा प्रकारचं बीळ आहे जे कुणाच्याच लक्षात येत नाही. ते लक्षात आणायचं आणि मध्ये जाऊन मारायचं. अविचारे इंद्रजित झाला ती लोकी अजित इंद्र धरिला झिवे जित येथील अर्थ साधोने. आणि इथंच अभिचाराचा यज्ञ करून इंद्रजितानं इंद्राला जिंकलं म्हणून त्यानं पाठी लावल्या इंद्रजित. लक्ष्मण म्हणले ती पाठी त्याच्या पोटासहित फाडायची.
त्याचं नरड कापायचंय, रामराज्याची गुढी लावायची म्हणून आला प्रत्येक जण सहकार्य करताय. ऐसे वनदेवी सांगता व्रतांत कळला हनुमंता, नमस्कारोणी वनदेवता सन्मानता अस्वासे. अशा प्रकारे त्या ठिकाणी वनदेवतेनं सांगितल्यानंतर व्रतांत कळला हनुमंता. हनुमान म्हणले ठीक आहे ठीक आहे, त्याला नीट करायला मी तयार आहे. तयार आहे. मग तुम्ही सांगितलं म्हणजे राम धर्माचं पालन केलं, मग वनदेवतेचा सन्मान केला. होय, अपमान नाही महाराज, प्रत्येकाचा सन्मान हा स्वधर्म आहे. हनुमंतानं वनदेवतेचा सन्मान केला. बजरंग बली निघाले. या परिजिनोनी कंटक वन, पुढे उल्हासे करी गमन, लागला दुस्तर प्रजन्याती दारुण अनिवार्य. या पद्धतीमध्ये कंटक वनाचा विनाश केल्यानंतर इथून पुढे महाप्रजन्य लागला असं सांगतात. उतटो पाहते गिरी कोटायसा, विजुवांचा कडकडाट, धारा येते अति अचाट, प्रळयो स्पष्ट ओढवला. उतटो पाहता गिरी कोटन, ऐसा विजुवांचा कडकडाट. पर्वत त्या ठिकाणी उलटून पडतील अशा प्रकारे विजांचा कडकडाट, बेधुंद अशा प्रकारे पाऊस त्या ठिकाणी पडू लागलेला आहे असं सांगतात. या परिजिनोनी कंटक बाण, पुढे उल्हासे करी गमन, लागला दुस्तर प्रजन्याती दारुण अनिवार्य. मेघजिनोनी हरिला शब्द, नाव पावला मेघनाथ तेने मागे, करावया रोध घन सुबुद्ध वर्षवे. मेघ जिनोनी हरिला शब्द, इंद्रजितानं त्या ठिकाणी मेघाला जिंकलं होतं आणि त्याचा आवाज चोरला होता. हे चोरटे काही चोरीत हरिला शब्द, नाव पावला मेघनाद. त्याच्यामुळे त्याची मेघावर सत्ता होते आणि इंद्राला जिंकल्यामुळे इंद्राची सत्ता मेघावर. त्यामुळे इंद्राला जिंकल्यामुळे ती सत्ता आपल्या हातात घेतली होती आणि म्हणून महाप्रजन्याचा वर्षाव वानरांवरती करतोय. लागता प्रजन्याच्या धारा, ती हुडहुडी वानरा, कोप चढिला सोमित्रा, धनुष्य क्षरा सजील. पाऊस पडल्यानंतर वानरांवरती पाऊस पडतोय. वानरांना हुडहुड 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 पडली. लक्ष्मणाला राग आला, अग्निबाण गरजता कडकडाटा, लक्ष्मणे बिंदोनी खेळल्या वाटा, प्रजन्य राहिला थेंबटा, कोरड्या वाटा चालिले. मेघ कडकडाटानं गरजू लागला. भगवंतानं त्या ठिकाणी बाण सोडले आणि पाऊस थांबला. वानर कोरड्या वाटन निघाले. कोणी सुमित्राचे बाळ, मेघी सांडिले निरोध स्थळांगी, कडतरता बाण जाळ, मेघ सकळ निवारिले. लक्ष्मणाचं बळ बघितलं आणि सर्वच मेघ शांत झाले. महाराजाचं फक्त बळ बघतील लोक. बरोबर आहे. बलवान ओथे दाखवल्याबरोबर गपचीप ऐकतात. टोरटोर नाही, कुरकुर नाही. तसं लक्ष्मण पाहिजे महाराज. एवढा पाऊस बघितल्यानंतर राहू द्या म्हणून बसला असतात तर राज्य इंद्रजिताचं आलं असतं, राक्षसांचं आलं असतं. पण मेघाच्या वर्षावाला बंद केला. जय श्रीरामच्या गर्जना सुरू आहे. पुढे चालता समस्त वायू सुटला झंझावात, वानर उडविले गगनात, जेवी तृणाते वाहुट. पाण्याचं अस्त्र मागं टाकल्यानंतर समोर गेल्याबरोबर मोठा वारा सुटला. वानर आकाशात उडवायला शेष तत्वता सहस्रमुखी वायू भक्षिता, निवारुणी झंझा मारुता, होय सज्जिता महाशस्त्र. लक्ष्मण स्वतः शेष आहेत. मोठा वासला, सर्व वारा पिऊन घेतला. वायू जो कानिज पिता त्यासी हनुमान, होय पुष्टा मार्ग रोदने, रामदूता कवण्यार्थात त्या केले. बाप असला तरी माफी नाही.
होय. रामाच्या कार्यात आडवा आलेल्या बाबाची गच्ची बजरंग बलीनं धरली. म्हणला म्हाताऱ्या तू आज असं कसं? विनोदानं भाषा बोलतो. वाऱ्यानंच भगवंताच्या भक्तीला हनुमंताला लावलं होतं. आणि म्हणला तुम्ही आम्हाला कीर्तनाला लावता आणि तुम्ही आमच्या देवाच्या विरोधात का काय? बाबा बाबा काय म्हणतात ऐका. वायू जो का हा इंद्रजित मंत्रवात खिळोनी राखिला मार्ग रोधित तोही तुझा अंशभूत म्हणे हनुमंत निवारे. हा इंद्रजित मंत्रवातानं मला खिळलंय रे. म्हणलं बाबा आणि पदावर असणाराला नाईलाज असते, पदावर नसणाराला आमच्या सख्ख बिनधास्त बोलता येत. पदावर असणाराला कुठतरी बंधन येतात. म्हणला मंत्राच्या बंधनात मी अडकलोय ते तसलं सांगायचं नाही. राम कार्य आल्यानंतर बंधन नावाचा प्रश्न नाही बाबा. काम आटपत घ्या. कोणी हनुमंत वचन मोकळे केले मार्ग रोदन वायू वायूचे करी प्राशन वानरगण उल्हास. बजरंग बलीचं बोलणं ऐकलं, हनुमंताचं बोलणं ऐकल्यानंतर वाऱ्यानं वार प्राशन केलं आणि रामभक्ताला वाट दिली. पुढे चालता हर्षयुक्त कालिया नाग अपरिमित सर्प उठिले अत्यद्भुत संयवमित महागरळा. वाऱ्याचं अस्त्र निवारण झाल्यानंतर पुढे सर्पाचं आहे. मोठमोठ्या गरळ ठोकत महाविष टाकणारी सर्प आहे. हनुमान म्हणे सोमित्रा गरुडास्त्रा नकुळास्त्रा घालोणी पिपिलिकास्त्रा सर्पा समग्रा निर्दळे. बजरंग बलीनं सांगितलं लक्ष्मणा तात्काळ त्या ठिकाणी कोणकोणती गरुडाचं अस्त्र गरुड सापाला कापून टाकतो. त्या ठिकाणी नकुळ म्हणजे मुंगसाचं अस्त्र सोडा मुंगूस सापाला कापून टाकतो, तुकडे करतो. आणि पिपिलिका म्हणजे मुंग्या चावूनच सापाला मारतात. सर्व पद्धतीनं साप मारा आणि जय श्रीराम. लक्ष्मण शेष इत्यंभूत सर्प सहारा कळवळीत मज गमन करिता येत मार्ग रोधार्थ का केला. लक्ष्मण म्हणले मारायची गरज नाही, जात आमची आहे. लक्ष्मण शेष आहे. हो. त्यांनी सांगितलं नालायकांनो आपण कुणाचे भक्त आहेत? रामाचे भक्त. आणि राम भक्ताला आडवं येतात का म्हणल्यानंतर साप म्हणले मालक चुकला हो, जरा बांधलंय आम्हाला बघा की. वंदून लक्ष्मणाचे चरण सर्प सांगती आपण आमासी महामंत्री खिळून मार्ग रोदन करविले. मालक आम्हाला मंत्रामध्ये बांधलंय हो, त्यामुळं सोडवा. ऐकून सर्पाचा वचनार्थ श्रीराम नामाच्या गजरात खिळणी पिळणी चळी कापत केले निर्मुक्त महासर्प. रामचंद्र प्रभूंचं नाव घ्या रे. बाकी कशातही बांधलेला असू द्या. लोक म्हणतात आम्हाला लय संसारात बांधले, कोणी म्हणते आम्हाला जॉब न बांधले, कोणी म्हणते आम्हाला कशानं, कोणी म्हणते आम्हाला रोगानं पिढीनं. एकच उपाय आहे, ब्रह्मरस घेई काढा घेणे पिडा वारेला. हनुमंतानं सांगितलं तुम्हाला माहिती नाही का रे? कान धरला जय श्रीरामचा मंत्र दिला, साप भजनाला लागले, रस्ता मोकळा केला. कपी पुंगव कंकाळ वेताळ नग्न भैरव झोंटिंग पिशाच प्रेत सर्व गेहुणी धाव छळो येते. सापाचं अस्त्र निवारण केल्यानंतर पुढे कपी पुंग वानर निघाल्याबरोबर कंकाळ पिशाच गण मोठमोठाल भूत त्या ठिकाणी जोटिंग पिशाच प्रेत सर्व मोठमोठे मेलेले फिरलेले जे काही प्रेत होते ते वानरांना हाहाण हुहून कहाण कुहू करत भेडवत आलेल्या. सुखी मेळे महाकंकाळी प्रेत उच्चिष्ट चांडाळी देखोनिया आरोळी त्याही सकळी धाविनल्या. जलदेवता असतील, महाकंकाळी असतील, प्रेत उच्चिष्ट चांडाळी उरलेलं प्रेत खाणाऱ्या ज्या काही राक्षसीने नाही माफ करा भूतावळी. भूत वेगळे राक्षस वेगळे. मेलेले भूत असतील आणि जिवंत रामाचे विरोधक राक्षस असतील बरं का.
त्यामुळे लक्षात घ्या, उच्चिष्ट प्रेत चांडाळे मोठमोठ्या आरोळ्या दिल्या आणि वानरांवर खिकाते कातिया त्रिशूळ घेऊन याते अवघे घागाते घुंगाते आली समजते छळावया काका करत ठिका करत त्रिशूळ घेतलेले आहेत, कात्या घेतलेल्या आहेत, गुंगावत करत वानरांना छळ येताते कोणिया भूते उड्डाण केले हनुमंते कवळून मारिता समजते शरणांगते ती आली भूत आलेत म्हणल्या बरोबर असे धरले, कर 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 दाबल्या बरोबर म्हणले, मालक तुम्ही होय भूत पिशाच, निकट नही आले. हनुमान म्हणल्या बरोबर घाबरले. इंद्रजित कपट राशी कोणी न यावा, यज्ञ वाटाशी मंत्री खेळून यावाशी मार्ग रोदासी राखील. मालक त्या इंद्रजित्यानं बांधलंय हो म्हणले, नाहीतर आम्ही तुमच्या नादी लागत नाही. ऐसे ऐकोणी त्यांची मात त्यासी तुष्टला हनुमंत गर्जुनी श्रीराम नामा व्रत केला निर्मुक्त भूत समूह. त्यांचं बोलणं ऐकलं, बजरंग बलीला कृपा आली, जय श्रीरामची गर्जना केली, भूत भूते म्हणते हनुमंता माशी आज्ञा दे, आता मारुणी राक्षसा समजता विजयी सर्वता होशील. भूतांनी त्या ठिकाणी हनुमंताला सांगितलं, आम्हाला आज्ञा द्या, राक्षसांना तुम्ही मारा, मुक्त व्हा आणि आम्हाला निमंत्रण भूताशी सुखे राहावे सोयीचे, आम्ही मारू राक्षसाशी तुम्ही प्रेताशी भक्षावे. भूत म्हणू लागले, आम्ही जातो, तुम्ही राक्षसांना मारा. हनुमान म्हणले, थांबावं म्हणले, भंडार आहे तुम्हाला. राक्षस मारले की यांचे मडे खावा. सांगती हनुमंताशी गुप्त शस्त्री भवती आकाशी, पुढारे दाता तुमासी ती सर्वासी वधितील. भूत सांगू लागले बजरंग बलीला, इथून पुढं गुप्त त्या ठिकाणी शस्त्र आहेत, ती तुमच्यावर येतील, सावधान. ऐसे हनुमंते ऐकता ज्या का शस्त्रास्त्र देवता, ज्यांचे निशस्त्रे करीती घाता त्या समजता अकळिल्या. हनुमान म्हणले, भूत देवतेनं सांगितल्या बरोबर शस्त्र देवता गुप्त आहेत ना. हनुमान म्हणले, त्यांची लिस्ट द्या बरं, कोणकोणते आहेत. होय, तुम्ही रामभक्ताला मारता. त्या म्हणल्या, मालक, कारण हनुमंत नस धरणारे आहेत आणि नस धरल्यानंतर कसलाही वाघ मुरकुंडीला येत असतो. सर्व शस्त्र देवता आकळल्या, काय करत उच्च कवळोणी देवता हनुमंते करिता घाता, मारू नको गा कपिनाता येती समजता काकुळ. शेपटामध्ये नरडे बांधले, खसकन असे वडणार तोपर्यंत म्हणल्या, महाराज पाया पडतो, तुम्ही म्हणताल तसंच करताव, आजपासून रामायणाला येताव, भजन करताव, पण मारू नका. इंद्रजित महाकपट मूर्ती आमा खेळूनी मंत्रोक्ती आमाशी स्थापी मार्ग रुदनार्थी दुःखाभिभूत महादुःखे. इंद्रजित अतिशय कपटी आहे, गोष्ट लक्षात घ्या. वाईट कुणालाच वागावं वाटत नाही, राक्षस मजबूर करतात. राक्षस जबरदस्ती गोमांस भक्षण करायला लावतात, सज्जनाला परावृत्त करतात आणि विश्व विघातक गोष्टींना प्रवृत्त करतात. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येकाची इच्छा नव्हती राक्षस असणाऱ्या इंद्रजिताला सहकार्य करण्याची, पण त्याच्या अभिचारानं मजबूर झाले होते. आणि आजही महाराज लोक मजबूर होतात. का? अभिचार वाढतोय. त्यामुळे तुमच्या आमच्या अंतःकरणात भक्ती जरी असली तरी मजबुरी बनायला लागली. नको त्याचा संग पडायला लागला, अभिचार वाढतोय. वागांनो, रामाचं नाव वाढवा, रामाचं बीज वाढवा. अहो, प्रत्येक गावानं फिरता रामकृष्ण हरी ठेवा ना, सप्ते ठेवा, काहीही ठेवा, पण गाव बघितलं, नाव बघितलं, घर बघितलं, व्यक्ती बघितला की रामाचं नाव आलं की अभिचाराचं तोंड दाबता येतं. हनुमंते ऐकता राम नाम स्मरणावस्था शस्त्र देवता समजता केल्या निर्मुक्त राम नाम. सर्व शस्त्र देवता त्या ठिकाणी बांधलेल्या होत्या. जय श्रीरामची गर्जना केली. शस्त्र देवता समजता नमस्कार मुनी हनुमंता करुणी इंद्रजिताच्या घाता यश शर्वता पावाल. सर्व शस्त्र देवतांनी बजरंग बलीला नमस्कार केला. हनुमंतानं सांगितलं, आजपासून रामकृष्ण हरीचा जप करायचं म्हणले पुन्हा बंधनात पडत नाही. वानर वीर
चालता सौमित्र पुढे निशाचर भार अति दुर्धर देखीला वानरांना सोबत घेतलं बजरंग बली पुढे निघाले भयंकर असणारे राक्षस बघितले कोणी राक्षसांचा भार उल्हासला सौमित्र विभीषण येऊनी सत्वर सांगे विचार संग्रामा राक्षस बघितल्यानंतर लक्ष्मणाला आनंद झाला वानरांना आनंद झाला का निकुली मारता येते बघायची गरजच नाही महाराज हे बघा साप मारताना लक्ष्मणाला कळवळ आला वाऱ्याला मारताना बाप निघाला हनुमंताला वाटलं कारण हे सगळे आपले आहेत शस्त्र देवता सुद्धा कुणाच्या आहेत आपल्याच आहेत पण राक्षस दलिंदर जात नीट मारायची त्यामुळे शंका नाही ना मनामध्ये क्यू येण्याचा प्रश्नच नाही लक्ष्मण म्हणले तुम्हाला मारल्याशिवाय राहत नाही सावध आहे राक्षस भार दिसतो येथ त्या माझी इंद्रजिताची गुप्त बिळा माझी होम करीत कर्म समाप्त करावया त्या ठिकाणी या सर्व राक्षसांमध्ये लपलेला कोण आहे इंद्रजित आहे राक्षसांमध्ये इंद्रजित लपतो रामद्रोह करण्याचा प्रयत्न करतो त्याला शोधून मारणं लक्ष्मणाचं कर्तव्य लक्ष्मण सज्ज त्याच्या कर्मा करावया घात राक्षस निर्दळिता येत प्रगट होईल इंद्रजित जाण निश्चित सौमित्रा बजरंग बलीनं सांगितलं का विभीषण सांगतोय त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत राक्षस त्याच्या कर्मा करावया घात इथं राक्षस मारत असताना जर इंद्रजित जागा झाला तर काय करावं लागेल विचार करतात आई कोणी विभीषण उत्तर उल्हास लावीर सौमित्र सज्जोनियाच्या पशर राक्षस भार निर्दळित विभीषणाचं बोलणं ऐकलं राक्षसांना मारत असताना लक्ष त्या ठिकाणी इंद्रजित उठेल उठवायचं आहेस की इंद्रजित मारायचं आहेस की बेसुमार मार राक्षसांना सुरुवात करताय रणी खेळोनी वानर मारिती राक्षसाचे भार घोळ सोनिया वानर निशाचर भिडता ते रणभूमीच्या ठिकाणी वानर खवळले तुटून पडले राक्षसावर राक्षस वानरांना वानर राक्षसांना मारतात रिस आणि वानर भार सैल शिला शाल तरुवर करोणी राक्षसांचे मार देते भूकार राम नामे अस्वल आणि वानर जय श्रीरामच्या गर्जना करून राक्षसांना सोळ त्रिशूळच्या पशारासी पट्टीश परिगतो मर्शस्त्रासी निशाचर करीती मार वानर चाप असेल मुदगल असेल गदा असेल वानरावर उसळोनी मरकट शस्त्रघात केले सुनाट वानरी वर्षोनी गिरीकूट केले सपाट राक्षसा वानरांनी आकाशामध्ये उड्डाण करायचं वरून धोंडा मारायचा राक्षस चित लागता पर्वतागात राक्षस पळाले समस्त यक्षिणी वट केला निर्मुक्त आले समस्त त्या ठाया वानरांचे ठेके बसल्याबरोबर राक्षस पळाले मुक्त यक्षिणी केलं वटाती दुर्धर देखताची भयंकर शेंदुरे धगधगीत क्रूर नर वानर भयभीत क्षेत्रानं क्रूर लालबुंद केलेला भयंकर मोठा यक्षिणी वट बघितला वानर सहस्त्र योजन शाखा 84 शाखा त्या पार भुगू शब्दे गरजे घोर वट विस्तार भयानक भयंकर मोठा असा वडाचं झाड होतं महाराज 1000 योजनापर्यंत शाखा वडाच्या झाडाखाली गेले भीती वाटते महाराज अशा पद्धतीचं ते वटाचं झाड वानर घाबरले वटवृक्ष भयंकर त्या तळी गुप्त होम विवर त्याही माझी इंद्रजित वीर करिया विचार होमाते भयंकर असणारा तो वटवृक्ष आणि त्याच्यामध्ये गुप्त विवर होत त्याच्यामध्ये जाऊन इंद्रजित यज्ञ करते ते हिंडता गुळांगुळ लक्षे नाते होम बिळाती गुप्त वट मूळ वेडा सकळ लावी वानर फिरू लागले पण बीळ लक्षात येत नाही वेड लागलं येऊनिया विभीषण स्वयं पाहता पण लक्षे नाते होमस्थान अवघे जन सचिंत वानर आले विभीषण आला कुणालाही बीळ लक्षात येत नाही काय करावं लागेल होता समाप्त आम्ही प्रवेशावे ते तर विवरद्वार नवे प्राप्त वेळा समस्त लावी सर्वांना चिंता याचा होम पूर्ण होण्याच्या
अगोदर आतमध्ये गेलं पाहिजे, नाहीतर अवघड होईल. तेव्हा खवळला हनुमंत वट उपडून या ते शोधीन विवरद्वार गुप्त तरी मी दूत रामाचा. बजरंग बली म्हणले, पाला हुडकीत बसणारा आपण नव, बुडातून उपडीत असतोय. अख्खच वडाचं झाड उपडल्याशिवाय राहणार नाही मी दूत रामाचा. वन देवता शस्त्र देवता ज्या हनुमंते केल्या मुक्ता त्याही येऊनी समजता गुह्य हनुमंता सांगत. जेवढे वाचवले होते आणि बार्शीच्या पंक्तीला जीव घातले होते ते आले ना महाराज. म्हणले महाराज तुमचे आमच्यावर उपकार आहेत, मग परतफेड करतो, जरा इथलं सांगतो. म्हणले आम्हाला माहिती आहे ऐका. यक्ष वटीचे यक्षिणी मुख्यामुची स्वामिनी इंद्रजिताने करुणी खेळणे विवर रक्षणी राखिली सै. त्या सर्व देवता आल्या आणि त्यांनी सांगितलं यक्षिणी वटीची यक्षिणी मुख्यामुची स्वामिनी. महाराज तुमचं दर्शन झालंय तसं आम्ही भजनाला लागलो, पण आमची मालकीन राक्षसाच्या ताब्यात आहे. त्यानं मंत्राच्या सामर्थ्यानं यक्षिणी वटाच्या ठिकाणी बांधून ठेवले. आमच्या मालकिनीला सुडीत केली निर्मुक्त विवरद्वार होईल प्राप्त ऐसे ऐकता हनुमंत उल्हासित उसळला. आमच्या मालकिनीला सोडल्या बरोबर विवरद्वार मुक्त होईल. बजरंग बली म्हणले जगाचं दुःख सोडवण्यासाठी तर आम्ही आलो, कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती उड्डाण केलं, कारण देह कष्टविती परोपकारे. बजरंग बलीनं जय श्रीरामची गर्जना केली. काय करता वटाग्री खिळली यक्षिणी हनुमान तेथे गेला उडून रामनामाच्या स्मरण्यार्थ क्षणी केली मुक्त. वटाच्या आग्राला वर त्या ठिकाणी यक्षिणीला बांधून टाकलं होतं. बजरंग बलीनं उड्डाण केलं. जय श्रीरामची गर्जना ऐकल्या बरोबर यक्षिणी मुक्त झाली. मुक्त होताची यक्षिणी लागली हनुमंताच्या चरणी वट मुळासी आणोनी बिळ उघडोनी दाविल. वडाच्या शेंड्याला बांधलेली यक्षिणी महाराज सोडल्या बरोबर हनुमंताच्या पाया पडली. म्हणली पाया पडते महाराज, खूप बरं झालं. राक्षसानं बांधलेलं मला तुम्ही महाराजानं मुक्त केलं. मग याची गच्ची कशी दाबायची सांगडिता बिळद्वार रामनामाचा गजर वानर करते जय जयकार हर्ष निर्भर अवगे हे. हनुमंताला घेऊन बिळाच्या त्या ठिकाणी वडाच्या बुडाला आली आणि जिथं बीळ होतं ते बीळ उघडून दाखवलं. वानरांनी जय श्रीरामच्या गर्जना केली, रामनामाचा कडकडाट केला, बिळात घुसले. द्वार उघडिता यक्षिणी श्री कपाट उघडती श्री शिलता नाना युक्तिशी लक्षतिशी लक्षेना. राक्षसाची चितर महाराज त्या देवतेला पण लक्षात येणं गेलं. द्वार उघडिता यक्षिणी, दार उघडलं पण कपाट. मध्ये काय बंधन केलं जातं, आता आपण दार लावलेलं असते, मधून कडी लावतो बघा लोखंडाची खिळी, तशा पद्धतीचे कपाट होते. कपाटच उघडत नाही त्यावेळेस काय करतात ऐका. इंद्रजित कपाटाच्या अर्गळा वज्रागळा बुरवागळा देवणे दुबंद्या साखळा डोळशिळा लाविल्या. इंद्रजिताच्या कपाटाला मोठमोठ्या आरगळा लावलेल्या आहेत. आणि कसल्या आरगळा आहेत? देवोनी दुबंद्या साखळा, 2-2 दंडाच्या साखळ्या महाराज मोठा, आणि त्याला मोठमोठे दगड लावून राक्षस मध्ये इतकं लपतेत राक्षस. आणि तुम्हाला आम्हाला वाटतं राक्षस मोकळेच इथं काही एवढे लपून बसले, इतके घाबरतेत बजरंग बलीला. तुम्ही आम्ही त्याचं भक्त बना की, त्याचं भजन करा की, त्याच्या पुढे रामायण म्हणा की. असले इंद्रजित शोधून मारण्यात पारंगत असणाराला बजरंग बली म्हणतात. कोणी नये होमा प्रति ऐसी करोणी निशिती इंद्रजित बैसला होमा प्रति दान मारुते कपी राजा. कोणीच होमाच्या ठिकाणी
ठिकाणी येऊ नये, होम निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून या ठिकाणी हा बसलाय. कपाट उघडावया येत तुम्ही विचारा, समजतायशे यक्षिणी सांगत तव हनुमंत शोभला. कपाट उघडण्याचं आपल्याला जमणार नाही, यक्षिणीनं सांगितलं, तुम्ही बघा. हनुमान म्हणले, बघणं पिगणं काही नसतंय, राग आला बजरंगबली काय कपाट करता? उघडावया दान चिंताग्रस्त विभीषण, चिंता प्रतिवान नरगण तव लक्ष्मण खवळला. कपाट उघडण्यासाठी विभीषण चिंतेमध्ये, सर्व वानर चिंतेमध्ये, हनुमंताला राग आला, लक्ष्मण खवळला. विंदोनिया वज्रबाण कपाट करीन शतचूर्ण, याचा संदेह तो कोणचा संपूर्ण सजील. वज्रबाणाने कपाटाचा चुरा करील, धनुष्याला बाण लावतात. बाण लाविताची शिते हनुमंते धरिला हाती, कपाट बापुडे ते घेते तू आते आर्थीन शिनावे. धनुष्याला बाण लावल्याबरोबर बजरंग बली म्हणले, महाराज थांबा, जिथं आम्ही तिथं काय गरज तुमची, तुम्ही फक्त बसायचं हो. होय, या कपाटासाठी बाण लावावा आणि शक्ती खर्च करावी अशी गरज नाही, मी आहे ना. मी तव घरगुते सेवक, वा. पाहे माझे कौतुक म्हणून दिदली हाक, लोका लोक दुमदुमिले. बजरंग बलीनं सांगितलं, लक्ष्मणा मी तर घरचाच सेवक आहे. होय, दक्षिणेची गरज आहे का मला कामाला. जय श्रीरामची गर्जना केली, सर्व ब्रह्मांड त्या ठिकाणी हलकल्लोळ माजला. दिग्गजांची बैसली टाळी, नक्षत्रे पडती भूतळी, इंद्रजित दचके होम समेळी, कपी आरोळी ऐकोन. दिग्गजांची टाळी बसली, इंद्रजित दचकला, म्हणला वानर आलं मार. आला रे मारुती, इंद्रजित पडला चिंतावृत्ती, जप होमना रुचे चित्ती पूर्णाहुती विसरला. बजरंग बलीची जय श्रीरामची गर्जना आल्या बरोबर म्हणला, हाणव्या कसा आला र. विचार करतोय, मंत्र उलटे म्हणायचे, ततमप 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 न करतोय. होता तुझे आगमन, माझे दूषित झाले मन, होम सिद्धीसी पडिले विघ्न विधी विधान नाठवे. इंद्रजिताला मंत्रच आठवणा गेला, म्हणला दुसरं कुणी आलं नाही, मला असं व्हालं, मरण आलं. बहुता वरणे बाहेर हनुमान येईल, कैशा परी म्हणून बैसे होमावरी ध्यान निर्धारी धरून. तो राक्षस आहे आणि राक्षसी गोष्टींवर त्याचा विश्वास आहे. म्हणला एवढे अस्त्र बाहेर ठेवले, एवढी प्रावरण बाहेर आहे, आतमध्ये हनुमान येत नाही, उग गपचिप यज्ञ करावा असं त्या. हेरीकडे हनुमंत कपाट भेदोनी समर्थ, काळ खवळला कृतांत करावया घात होमाचा. त्याला वाटतंय हनुमान येत नाही, पण हनुमान आल्याशिवाय राहत नाही. कपाटाचा चुरा केला, बजरंग बली निघाले. रोकोनी या दृष्टी वळवणी वज्रमुष्टी, कपाट हानिता जगजेटी कडकडाटी वट गर्दे. कपाटाकडे बघितलं, डोळे लाल केले, असे मोठ झाले, दणकन मारल्या बरोबर वज्रा गळा शतकुट शिळा साकळ्या करोणी पीठ यज्ञ वाट देखील. दिशी हाताचा दणका दिल्या बरोबर वज्रारगळा शतकोट. वा, आरगळांचे 100 तुकडे झाले, साखळ्या तुटल्या, दगड फुटले. यज्ञ वाटात होम धर्मी व्यवस्थित, बैसला दे कोणी इंद्रजित ध्यानान्वित अविचार. आणि तशा यज्ञ वाटाच्या ठिकाणी होम धर्मी व्यवस्थित होम करत व्यवस्थित बसलेला इंद्रजित महाराज. होय, काळ्या तोंडाचं दलिंदर एवढ्या मध्ये जाऊन बसलं होतं. तुम्ही आम्ही कुठं तर रानावनात ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ वाचावा. करा रे बाबांनो, केलं पाहिजे. प्रवृत्तींवर विकृतींवर संस्कृतीचा विजय झाला पाहिजे, यासाठी केलं पाहिजे. विकृती इतक्या लपून बसली. मनुष्य रक्ते अतिविराजित वस्त्रे नेशला रक्त, रक्त चंदन मस्तकात माळा अरक्त,
सुमनांच्या मनुष्य रक्तानं विराजमान असलेला रक्तात बुडवलेले कपडे घातले होते, रक्तात बुडवलेले. रक्तचंदन मस्तकात लालबुंद अशा प्रकारच्या फुलाच्या माळा घातलेला आहे. तुम्ही आम्ही जय श्रीरामचा गंध लावा ना, होय, कपाळाला केशरी गंध लावा. वागांनो, राक्षस असली गंध लावायला लाजत नाहीत, आणि तुम्ही आम्ही असं नका करू. दिसलं पाहिजे नेमकं कुणाचं आहे, होय की नाही. लग्न झालं तर मंगळसूत्र असावं, तसं माणसानं कपाळाला गंध लावावा असं. प्रेतावरी विकटासन मनुष्य रक्ताचे हवन धूप दीप हुताशन यजमान विघ्न सूचक. प्रेतावरी विकटासन, विकट अशा प्रकारचं भयंकर बैठक, खाली मड आत्रिलेन वरी दलिंदर बसलंय. मनुष्य रक्ताचे हवन, रक्ताची आहुती देऊ लागलं. धूप आहे, दीप आहे, यजमान विघ्न सूचक, अशा पद्धतीमध्ये सांगताय. मोकळे पडता यज्ञद्वार आला वानराचा भार राम नावाचा गदर जय जयकार करीत. यज्ञाची वाट मोकळी झाल्याबरोबर जय श्रीरामच्या गर्जनांनी असमंत दुमदुमून टाकला. वानर आले क्षण आणि सौमित्र वानर वीरांचा भार इंद्रजित देखील महाक्रूर होम तत्पर ध्यानस्थ. त्या ठिकाणी वानरांनी बघितलं, विभीषण आणि लक्ष्मणानं त्या ठिकाणी बघितलेलं महाक्रूर असणारा इंद्रजित यज्ञ करताना बघितलं. छटवलितानी बाळके होम करीतेने शिशाळे काढून यंत्रमाळे पूजी कंकाळे कराळे. सटवली, नेमक्या सटवीचा शिक्का मारलेले 5वीच्या मधले बाळ होय, त्यांचे मुंडके कापून यज्ञ करू लागला. एक एक लेकरू मध्ये टाकायचं. बघा, राक्षस विचित्र असतात. 200-400 वर्षापूर्वीच्या गोष्टी या ही राक्षसांनी आपली लेकरं जात्यात घालून कुठली एवढी नीच राक्षस असतात. त्यामुळे लक्षात घ्या, राक्षस असतात, आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी हनुमंताशिवाय पर्याय नाही. एवढा क्रूर असणारा राक्षस बघितला आणि काय करता. बाळ्या कळोनी खिळोनी आलेल्या बाळांकिनी रजस्वला मातंगिनी नानिले परटीने संवर्धनी जळे. काय सांगू लागलेले आहेत महाराज. तान्ही बाळे आकळुनी, तान्ही लेकर असलेल्या बाळांतिनी त्या ठिकाणी आणलेले आहेत. रजस्वला मातंगिनी, बाहेर बसलेल्या स्त्रियांना सुद्धा आणलेला आहे. तानिली परटिनी समंदनी जळे, त्या ठिकाणी चांबाराच्या कुंडातल्या पाण्यानं त्या ठिकाणी टाकून वेगवेगळे अभिचारच किंवा हे नाना प्रकारच्या लोकांना त्रास देऊन. आणि काय महाराज लोक उठत येत, रावण वाईट नव्हता हो, पण एका गोष्टीनं मेला. तुला असं पालत घालून तुडीला पाहिजे. रावणाचं वर्णन करतो, त्याचं पोरग एवढं दलिंदर आहे. किती लोकांना त्रास दिला असेल यांनी. यांच्या काळामध्ये माजलेले कुत्रे मारलेच पाहिजेत, आणि त्यांना मारण्यासाठी अवतरतो त्याला माझा देव म्हणतात. सर्व संतांचा मेळा इंद्रजिताला मारण्यासाठी गेलाय. कृष्ण मेषाच्या दावणे अनेक जीवांची श्रेणी आणल्या असते खेळूने अविचार हवने होमावया. कृष्णमेष काळ्या रंगाची मेंढकी त्या ठिकाणी आणलेली आहेत. अनेक जीवांची श्रेणी, अनेक प्रकारचे जीव खिळून आणलेले आहेत, आणि त्यांच्यावर अत्याचार इंद्रजित. राम नाम वाणी पळालिया खिळणी पिळणी सोडिल्या जीव श्रेणी कृपा करुणी हनुमंताने त्या ठिकाणी गेले. जय श्रीरामची गर्जना केल्याबरोबर संतांचं राज्य आलं की जीव मुक्त होतात, आणि किंबहुना सर्व सुखी. सर्व जीव त्या ठिकाणी सोडले, लेकर सोडले, मातंगिनी सोडल्या, महिला सोडल्या, सर्वांना सुखी बजरंग बली करता. ते ध्यानस्थ इंद्रजित एकाग्र होम करीत त्यासी उठविला हनुमंत होम समाप्त न होताचे.
ध्यानस्थ बसलेला एकाग्र चित्त करून होम करत असलेल्या इंद्रजिताला त्याचा होम पूर्ण होण्याच्या अगोदर ठेके देऊन बजरंग बली उठवती. उठविता इंद्रजित वीरा त्यासी भिडेल पै सौमित्र युद्ध होईल घोरांदर अति दुर्धर संग्राम. इंद्रजिताला उठवल्यानंतर त्यासी भिडेल सौमित्र. बजरंग बली त्या इंद्रजिताला उठवतील. राक्षसांना घराच्या बाहेर काढण्याचं काम बजरंग बलीच आणि अशा नीच राक्षसांना मारण्याचं काम रामाच्या भजनावर लक्ष असणाऱ्या लक्ष्मणाचं. आणि ते युद्ध कसं असेल? युद्ध होईल घोरांदर, अतिशय दुर्धर असणारा संग्राम. मग तुम्ही आम्ही कोण आहेत? तुम्ही आम्ही विभीषण बना. हो. देवाला सांगा, देवा ही राक्षस आहे, देवा ही राक्षस आहे. हनुमंताला सांगा, हनुमंता आम्ही तुझे शरणागत आहे. हनुमानजी संरक्षण करतील, लक्ष्मणजी हातामध्ये धनुष्य घेऊन मारतील. तुम्ही फक्त भजन करा. दोघे वीर विचक्षण दोघे जन रण प्रवीण एका जनार्दना शरण रणविंदान अवधारा. दोघही वीर विचक्षण आहेत, रण प्रवीण आहेत. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगतात, रणविंदान अवधारा. ही ऐकल्यास काय होतं? राक्षसांसोबत कसं लढायचं कळतं. झोपीचं सोंग घेऊन पडू नका वाग हो. होय. खूप वाईट दिवस येतील पुढे. पुढे अवघड पंत आहे. पुढं खूप अवघड रस्ता आहे. त्यामुळं तुम्ही संत भेटीला लागा, हनुमंताच्या भेटीला लागा. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या नादाला लागा. अनेकांना नादाला लावा. एक खात्रीशीर सांगतो, तुम्ही भावार्थ रामायणाचे हे व्हिडिओ जरी ऐकलात ना तरी 100% सर्व गोष्टी स्पष्ट लक्षात येतील आणि रामाच्या नावाशिवाय जीवनातला क्षण सुद्धा जाणार नाही ही काळजी तुमच्या चित्ताला लागल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी. त्यामुळे ऐका मायबापांनो, अनेकांना सांगा, अहो रात्र युद्धाचा प्रसंग ते युद्ध जिंकण्यासाठी रामायण. वदनी वदता रघुनाथा श्रीराम चालवे कार्यार्थ एका जनार्दनी वचनार्थ निज परमार्थ श्रीरामे. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, वदनी वदता श्री रघुनाथ. वदनानं म्हणजे मुखानं जर राम बोलण्याचा प्रयत्न केला तर श्रीराम चालवी कार्यार्थ. होय. बाहो जाता निज स्वभावे श्रीराम रामायण स्वयं वदवी. ओवी चढीत दावोणी ओवी आणि कथा वदवी श्रीराम. वा. रामचंद्र प्रभू बोलवून घेतात, नाही तर मला शक्य आहे का? नाही. आमच्या सारख्या लेकर बाळांना सुद्धा भगवान कथा करून घेतात. होय. मोतीराम महाराजांची कृपा आहे, माधव बाबांची कृपा आहे, संत मारुतराव महाराजांची कृपा आहे आणि तुमच्या सर्वांची प्रेमदृष्टी आहे. आदरणीय गुरुजींच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर परमार्थाचं आकर्षण निर्माण होतं. कारण ते जास्तीत जास्त वेळ रिकामा जातच नाहीत महाराज. कारण माऊलींचं सांगणं आहे, रिकामा अर्धघडी राहू नको. एवढीच गोष्ट लक्षात ठेवली की श्रीराम चालवी कार्यार्थ एका जनार्दनी वचनार्थ. एकाच्या अर्थानं जनाला धरायचं या उद्देशानं जर वचनार्थ केला तर निज परमार्थ श्रीरामे. श्रीरामामुळं प्रत्येक गोष्ट परमार्थ होते. फक्त उद्देश काय पाहिजे? या जनाला एकाच्या नादाला लावायचं आहे आणि तो एक म्हणजे देव आहे आणि तो देव श्रीराम आहे. माय बापांनो, सर्वांच्या चरणी वंदन आहे, पुन्हा पुन्हा वंदन आहे. काय करा
तर अनेकांना या मार्गाला लावा आणि रात्रंदिवस रामायण करा, कारण सदा नाम घोष करू करू हरी कथा. एवढंच जीवनाचा अर्थ आहे, स्वार्थ आहे, परमार्थ आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्धकांड एका काटिका आणि कुंभला बिल प्रवेशन अध्याय 37. ओया 175 पुंडलिकावर द्याल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आदरणीय योगीराज सरांच्या अनुमोदनानं, त्यांच्या आशीर्वादानं आज श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं हा सुंदर अध्याय या ठिकाणी सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणी साष्टांग वंदन. आणि आम्ही सकाळी सकाळी पहाटे हा अध्याय घेतोय. तुम्ही फक्त लाईक करा, अनेकांना पाठवा आणि जय श्रीराम नावाची कमेंट्स करा. आणि त्यातले त्यात तुमच्या नावासहित कमेंट्स केली, तुम्हाला आनंद झाला तर अधिक आनंद आम्हाला होईल. रामकृष्ण. रामकृष्ण.